फिश करीचं नाव ऐकूनच तोंडाला पाणी येतं आणि अशी फिश करी करून जर तुम्ही तुमच्या परिवाराला आणि घरच्यांना खाऊ घातली ना तर ते तुमचं कौतुक करायचंच थांबणार नाही. इतकी जबरदस्त आणि टेस्टी लागते ना ही फिश करी, एकच नंबर लागते. मग चला अशी फिश करीची भाजी आपण करायला सुरुवात करूया. मग अगोदर आपण बघा बाजारातून फिश ही आणलेली होती. मग तिला छान आपण धुवून घेतली. आता आपण तिला मॅरिनेट करून घेणार. त्यासाठी आपण एका ताटात तिला टाकून घेतली. मीठ, चटणी आणि नमक टाकून आपण लिंबू टाकून तिला छान अशी मिक्स करून घेतली. मॅरिनेट करायला ठेवून दिले एका साईडला. आता मसाला तयार करून घेणार. त्यासाठी आपण कांदा छान लाल होई तोपर्यंत भाजून घेतला. खोबऱ्याचे काप घेतले आपण, ते पण आपण कलर बदलेस तोपर्यंत भाजून घेतले. लसूण अद्रक पण भाजून घेतला आणि टमाटा पण भाजून घेतला. ते आता मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेतलं. त्यात आपण थोडी कोथिंबीर मिक्स केली आणि मस्त असा मसाला काढून आता कढाई ठेवली. त्यात तेल टाकले, तेजपत्ता टाकला, हिंग टाकली आणि मसाला आपण काढून घेतलेला तो टाकला. छान परतवून घेतला. त्यानंतर आपण त्यात हळद, चटणी, मसाला आणि धनेपूड हे मिक्स केले आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत आपण छान परतवून घेणार. घरात असा खमंग वास असा सुटलेला आहे. त्यात आपण जे पीस आपण मॅरिनेट करायला ठेवलेले होते ते माशांचे पीस आपण आता त्यात टाकून दिले. आता छान त्याला परतवून घ्यायचं. मस्तच एकदमच छान परतवून घेतलं आणि त्यात आपण आता पाणी मिक्स करणार. 1 ते 1.5 ग्लास पाणी आपण टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. आता नमक टाकलं आपण आणि मस्त अशी कोथिंबीर त्यात वरून टाकली. झाली मग आपली फिश करी ही तयार. आवडलाच असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि तुम्ही जर यूट्यूब चॅनलला बघत असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि फेसबुक, इंस्टाला बघत असणार तर फॉलो नक्कीच करा. आवडलं असेल तुम्हाला तर खरंच एकच नंबर फिश करी ही बनते. तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी आली ती भाजी फिश करीची. एकदमच छान. बघा मस्तच अशी शिजलेली आहे आपली फिश करी. धन्यवाद. मस्तच पाहूनच तोंडाला पाणी येतं.